त्या किरपेकरांची. इथं शेजारीच कॉलनीत घर आहे माझं, पण मी तिथं जास्त राहत नाही घरात. मला इथंच राहायला आवडतं, वडाखाली. ए, वेडी नाही हो मी. वेडी असते तर तुला ओळखलं असतं मी. सांग ना, सांग मी वेडी आहे. मी निघते आता. सासूबाई खरी वाट पाहत असतील. सिंधुताई ना, मग बघायलाच नको. उशीर झाला तर फाडूनच खातील. नाही नाही, तशा नाही आहेत त्या. माझ्याशी खूप चांगलं वागतात. त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नकोस. भांडताला बघायला पाहिजे. कुणाचीच बाकी ठेवत नाहीत. त्यांना वाटतं आपण म्हणजे फार मोठ्या कर्तबगार. नवऱ्याच्या पाठीमागे घर चालवलं, मुलाला लहानाचं मोठं केलं म्हणून गर्व. पोतर करून टाकतील. आई, का रडतेस? काय झालं? काय नाही रे, आठवण झाली यांची. शेवटच्या क्षणी यांना बिस्किट खावीशी वाटली तर पुढे आणायला आधेले सुद्धा नव्हते घरात. नशिबाने सगळं पालटलं बघ. नुसतं नशिबारी नाही आई, तुझ्यामुळे. तू कष्ट केलेस, घरोघरी पापड लोणची विकून तू घर चालवतेस, म्हणून तर मी नाही विचारणार आई सगळं. उठला का ग प्रसाद? नाही हो, उठवते. हा, कामावर जायचंय म्हणावं. ये आता, बघतोच तुला. काय ठरलं होतं आपलं काल संध्याकाळी? अरे वा, जातेस कुठे? पाणी उडवतेस? येत असं जकात वसूल करतो. 2 कसली जकात ग? ए, असू दे. सासू जकात वसूल करते. हो. अगं राहू दे ग, पोळ्या झाल्यावर मी आणून टाकीन 2 घागरी. दमली अशी. इश, आणते ना. अगं तिकडे कुठे चाललीस? अहो, मातीचे पाय येतात ना बैठकीवर, म्हणून इकडून जाते. छान छान, स्वच्छतेची आवड आहे हो पोरीला. का पण? सांगायचं टासी. हे चांगलं, त्याच्याबरोबर चांगला. प्रसाद, अरे प्रसाद. ओ, कशाला दिली? दिली. आता काय करू? बर, काय? अरे प्रसाद, माझी अमृतांजनची बाटली पाहिली का रे? कुठे ठेवली ती? नाही ग. नाही, जळली मेली माझी सवय. ते लावल्याशिवाय धड झोपही येत नाही रात्रीची. अगं इथे नाहीये. असू दे रे, मी बघते. डोकं इतकं ठणकतंय ना माझं सकाळपासून. सापडली रे बाबा, सापडली. झोपली वाटतं. हो, मगाशीच. मगाशी आत्ताच तर आवाज ऐकला मी हसण्याचा. नाही ग. हा, मी हसत होतो. हो का? एकटाच. झोप झोप, सकाळी ड्युटीवर जायचंय ना.
हे काय ग? अगं मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मुंबईच्या उकाड्याने घामोळं झालं मानेला म्हणून काढून ठेवलं. हे बघ, काय वाटेल ते झालं ना तरी सवाष्णीनी गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नसतं हो. घाल बघू गळ्यात. त्याला काय होतंय? अरे प्रसाद, ओ अरे आंघोळ करतोयस ना? ओ आलो आलो. ताटा घे गणयन जरा. घे म्हटल्यावर तशीच घेतलीस ना? अगं धुवून तरी घ्यायचीस. पण सकाळी घासली आहेत ना. अगं ती कामाच्या बाईने घासली, तिच्या हातची तशीच घ्यायची आहेत का? बर. हळू ग, बाहेर. किती वेळा सांगायचं तुला ग, बाहेर दोरीवर कपडे वाळत घालू नको म्हणून. अहो पण आज पाऊस येईल असं वाटत नाही. हे बघ, पावसासाठी सांगत नाहीये. बाहेर दोरीवर कपडे वाळत घातले की भंगी येतो, भिकारी येतो, हात लागतो त्याचा कपड्यानं. सोवळं काही बघायला नको. आमचे आप्पा एवढे प्रवचनकार, ते सुद्धा नाही सोवळं पाळत. दवंडी देणाऱ्याला स्वतःच्या हाताने सुपारी फोडून देतात. बाहेरचं बाडगे पण तिथंच ठेवायचं, कळलं? मोठी आली. ह्या घरात इथल्याच शिस्तीने वागायला हवं. कर ते कपडे गोळा आणि घाल आत वाळत. घरात दांडीवर कपडे वाळत घातले की म्हणतात ओल होते. अगं मग पिळायचे चांगले ते करकचून. किती पिळते मी, माझे हात लागतात दुखायला. काय पिळतेस ग? काय पिळतेस? हे पिळलं? बघितलं किती पाणी राहिलं ते? हात लागले म्हणे दुखायला. कामाची सवय नसली ना की लागणारच हात दुखायला. धरते पिळ. धुवा ते परत आणि मग आणा आत. पहिल्यांदा मला वाटायचं की सासूबाईंना माझं खूप कौतुक आहे. पण नव्या नवलाईचे 4 दिवस संपले आणि सासूबाईंनी ज्या त्या गोष्टीत मला दोष द्यायला सुरुवात केली. तार बघ कोणाची आहे तार? तेव्हा अक्का एक्सपायर्ड. अक्का एक्सपायर्ड. अगं किती दिवस दुःख करशील अक्काचं? बोल ना काहीतरी. हे नयन, आला वाटत. अरे प्रसाद. काय ग आई? उठ ग. तुम्ही आले बरं का? अगं झोपू दे तिला, उद्या भेटतो. झोप. अरे थांब, धुराळा उडतोय. असं प्रत्येक बायसाठी थांबायला लागलो तर गोरक्षण झाडाला संध्याकाळ होईल. साडा मग. अगं लवकर उठायची मला पहिल्यापासूनच सवय आहे. माझा चहा, अंघोळ, पूजा, रांगोळी झाली की मी चहा टाकते आणि मग तिला हाक मारते. कमाल आहे, हिला तरी एवढा वेळ झोपून राहायला कसं फावतं कोण जाणे. उन्हा पडले तरी झोपलीये. आई, मला वाटलं होतं नवी सून आली आता तुझे कष्ट संपले असतील, पण नाही. ते पाहायलाच मला माहेर यावं लागलं. आजवर कधी सांगितलं नाही तुम्हाला, पण तुम्हाला नाही सांगणार तर कुणाजवळ मन मोकळं करू मी? मला दिसत का नाही? अहो, एकसारखं काम काम आणि काम. झाडा पुसा, चिंच लावा, डबे घासा.
कुठे चुकतं ह्यावरच डोळा ठेवून असतात जेलर सारख्या. सकाळी उठून आले की सरळ म्हणतात रात्री 3 पर्यंत पलंगाची कुचकुच चालू होती म्हणून. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. शब्द चुकत असतील का तिचे, पण आई तुला वाटतं तेवढी वाईट नाहीये. नसतील वाईट, पण मजेत राहणं हा त्यांना गुन्हा वाटतो. खरंय. बाबा वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळून होते. आईने रात्रंदिवस कष्ट करून पैन पै जमवून घर चालवलं. खूप केलंय ग तिने आमच्यासाठी, खूप केलंय तिने आमच्यासाठी. सॉरी, मी सगळं सहन करीन तुमच्यासाठी. नयन, आलास का रे? हो आई, तू अजून जागी आहे? आज उशीरसा? अगं उशीर कुठे, वेळेवर चालू आहे. तू झोप. मी झोपते रे, पण काल ओव्हर टाइमचं जागरण होतं ना तुला, मग आज तू जरा लवकर झोप. उगाच बोलत नका बसू. बरं. पलंगाचा आवाज आहे. सासूबाई जागे आहेत. आता नीट खेळायचा. जाशील ना ग तू आज बरब्यांच्या मुलाला पोचवायला? जाईन. तोंड देखला नकोय, मनापासून सांग. नाही तर आत्ता हो म्हणशील आणि आयत्या वेळेला काहीतरी खुसपट काढून जायचं टाळशील. पण सासूबाई, दुपारी मुलं सांभाळायला आणायची आता काही गरज आहे का? दुपारची झोप घालवायची, संध्याकाळी तंगडतोड करत त्या मुलांना पोचवायला जायचं. आणि हे सगळं कशासाठी? तर 75 रुपयांसाठी. तुला नाहीच कळायची बाई किंमत 75 रुपयांची. स्वतःला घाम गळायला लागत नाहीये ना? नोकरी करत असतीस ना म्हणजे कळलं असतं. जाणार आहेस ना? एकदा सांगितलं ना जाईन म्हणून. नयन, ए नयन, नयन, ना. हा, क्षणभर सुद्धा राहवत नाहीये वाटतं तिच्या दर्शनाशिवाय. नाहीये का घरात? नाहीये. येईल, आणि त्यासाठी एवढं कासावीस व्हायला नकोय. नयन शिवाय दुसरी माणसं आहेत घरात. या, आल्यात. ये. कधी आला? गेली होतीस कुठे? 5 मिनिटात तयार होऊन येईन. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर टाळू नकोस. मुलं पोचवायलाच ना? का गेलीस? एकदा सांगितलं ना तुला, असली कामं केलेली मला आवडत नाही. तुम्ही काही बोल, माझी मधल्या मध्ये पंचायत होते. आता कुठं जायची तयारी चालली? ध्यान ठेवा. काय पिक्चरला जायचं नाहीये, आणि मी म्हातारीने चुलीत जायचं
ते काही नाही, आत्ताचा स्वयंपाक तूच करायला पाहिजेस. तुरीच्या डाळीचा डबा कुठे आहे? आता पाहुण्यासारखी विचार, हे कुठं आहे आणि ते कुठं आहे. अहो पण परवा तुम्हीच बदललात ना डबा. बदलला ना, मग काढ तू शोधून. साधं घरात कुठे काय आहे ते तुला ठाऊक नाही. असेल कसं घरात लक्ष? बाहेर मजा मारायला सांगा. पिक्चर बघताय. हॉटेलात जाणं, साड्या आणणं जरा कमी करा आणि घरात थोडे अधिक पैसे द्या. माणूस कसं काय वाढलं? नयन आली पण सुमी नाही का कमी झाली? का सुमी तुझी मुलगी म्हणून धरायची नाही आणि नयन माझी बायको म्हणून? पण डोक्यावर कर्ज आहे ना म्हणून सांगतेय. कर्ज फेडतोच आहे ना ओव्हर टाइम करून. तर 4,500 रुपये फेडले. तुला कशाचं कौतुकच नाही. तुला वाटतं मुलगा स्वतःसाठी करतो, स्वतःच्या बायकोसाठी करतो, पण तो आणि त्याची बायको म्हणजे घराचे कोणीच नाहीत का? तुझे कोणीच नाहीत का? खरं सांगू आई, तुला आता आम्ही परकेच वाटायला लागलो आहोत. हो. आणि कपाळाला कुंकू लावा आधी. उगाच त्याचं नाव. तुला जमणार कुठे नोकरी करायला? अंगात एक तरी कला आहे तुला. शिवणकाम तरी शिक. 4 घरचे कपडे शिवलेस तर 4 पैसे तरी मिळतील. विधवाबाई सारखी दुसऱ्याच्या घरची कामं करणार. का गणेश? विधवाबाई सारखी वाटेल ते बोलू नकोस. देवाने जीभ दिले म्हणून विधवा काय कोणी हौसेने होत? नशिबानेच कोसळते ना असली आपत्ती. प्रसंग कुणावर सांगून येत नाही. माणसाने असं बोलू नये वेडवाकडं दुसऱ्याला. कुणाला लागावं म्हणून बोलले नाही मी. जाऊ देत, मी आता काही बोलतच नाही. कशाला बोलशील? नवऱ्याच्या जीवावर निमूट बसून खायला हवं. अशी माहेरी जाते आणि आप्पाचा आणि गुरुला सांगते, बघ तुमची काही नाही. संतापले तर फोडून काढतील. नयन, नयन. अगं बाई गुरु. नमस्कार. असू दे या ना. बारशाच. बर. आजपासून बरोबर 15 मुलाचं बारस आहे. या बहिणीला मुलगा झाला. हो गुरु. हो. काय ग, हाताला काय लागलं तुझ्या? आधी मुलगा कसा आहे ते सांग. लहान सहान नाही, चांगला 8 पाऊंडाचा आहे. अगं हाताकडे बघ, काळा निळा पडलाय, रक्त येते त्यानं. आई अप्पा कसे आहेत? बरे आहेत. तू पत्र टाकत नाहीस ना म्हणून सारखी काळजी करतात तुझी. अप्पा माझी काळजी करतात. काय ग, हाताला काय लागलं? नळ लागला रे. अरे असा कसा लागला? वेंधळीच अगदी. सांगा ना काय. हो आज का जाणार आहात? नयन बोलली नाही मला काही. अगं तिला तरी कुठं ठाऊक होतं? आजच ठरवलंय मी. पेडाबाई, आईप्पांकडे जायचंय का गुरुच्या बाळाच्या बारशाला? हे बघ, हे बाळासाठी, हे बाळाच्या आई वडिलांसाठी, आईप्पांसाठी. किती छान. मी ना. चला. चमत्कार कसला? तू एकदम लग्नाच्या आधी दिसत होतीस ना, तशी मोकळी मोकळी दिसायला लागलीस मला. तुम्ही सुद्धा मला अगदी पहिले देवळात दिसला होता ना, तसे. खरंच नाही, किती सुंदर समोर गेलं काही ते. मुंबईत होता तो प्रॉब्लेम राहिलाच नाही. कसा राहील? मुळात प्रॉब्लेम नव्हताच. मुळे तुम्हाला हवा होता
आहे का नयन? वंसा काय झालं? काय नाही ग, उगाच. मला पण नाही सांगणार? कशी आठवण आली ग. तिला संसार सुख मिळालं नाही, शेवटपर्यंत नाही, तशीच गेली. नेहमी म्हणायची माझा संसार सुखाचा झाला नाही, नयनचा तरी मार्गी लागू दे, नयनचा संसार मार्गी लागू दे. वंसा खरं सांगा वंसा, सिंधुताई तुम्हाला सासूरवास तर करत नाहीत ना? नाही ग, बिलकुल नाही. मी अगदी सुखात आहे, खरंच सुखात आहे. अरे गुरु, निघालो हा आप्पा. निघताय ना? हो. हं. अप्पा, नाही बेटा, नाही रडायचं नाही बेटे, नाही रडायचं. सुखी राहा, आनंदात राहा. हे बघ, तब्येतीला सांभाळायचं ना, आणि मोठ्या माणसांना दुखवू नकोस ना. सुखी राहा. जपूत राहा बरं. आई. रडू नकोस. जाताना असं रडायचं नाही. सासूबाई चांगल्या आहेत ना, मग झालं तर त्यालाच आई मानायचं. या येतो. बरं.